आम्ही काहीतरी चांगलं केलं असेल किंवा आमच्या बैलांना आणि मालकांना, त्यामुळे आम्हाला आज बर्थडे गिफ्टही भेटलं. म्हणजे जे नशिबात आहे आमच्या ते कोणी हिरवून घेऊन जावं. विरोधात काय वरडायचं असतं, ते दररोज आपण सगळे एकत्र असतोय, एकामेकाची तोंड दिसते, त्यामुळे ओरडून काय दाखवायचं, सिद्ध करायचंय काय, ते काय भारत पाकिस्तान युद्ध झालंय का? आणि आम्ही कोणाला हरवायला नाहीत, आम्ही फक्त रोज येतोय, आम्हाला कुठे गुलाल व्हावा बस हीच इच्छा असते. गुलाल घेऊन घरी जावं, पोरा सगळं खुशी राहावं बस. बाकी काय म्हणजे असं कोणत्या आम्ही कधी कोणाशी म्हणजे कधी भांडण नाही आमचा किंवा काही नसते, किंवा कोणाशी आम्हाला हे नाही का हीच गाडी मारली पाहिजे, आज हीच गाडी झाली पाहिजे, आमची कधीच इच्छा नसते कुठली गाडी अशी. आता कसं झालंय, पहिलं एकतर एक गाडी माझी शर्यत झाली तर मी त्याची गाडीच मारणार, म्हणजे राग रोष होता पहिला. पण आता सगळ्यांनी कळायला लागले की राग रोष ठेवून चालणार नाही, आज एकत्र पळू, उद्या विरोधात पळू, ह्या गोष्टी आता चाललेत. आणि पहिलं दररोज फुटून पळतात बैल, त्यामुळे सगळ्या बैलासनी गुलाल गावतोय. आज आमची हार आहे, उद्या जीत आहे, अशा प्रत्येक गोष्टी घडतात. आणि त्यामुळे ह्या बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांनी आनंद भेटतो. म्हणजे जेवढे मोठे छोटे बैलगाडी मालक असतील त्या बैलगाडी मालकांना सगळ्यांनी आनंद भेटतोय, त्याचा आनंद आहे. आणि ह्या वर्षी सगळ्यात जास्त भारी मैदान म्हणजे मुंबईत व्हायला लागले ते पहिला. घाट गाजून बिनजोड गाजवायला आलाय आणि टिटवीच्या पाठी लक सुद्धा आहे. आणि हे लक का बोललोय मी ते थोड्याच वेळात तुम्हाला मुलाखतीमध्ये समजणार आहे. मुंबईला जसे एंट्री केली तसं बिनजोडचा मैदान गाजवायला सुरुवात केला. आज उसाटणे मैदान म्हणजे 1 मेचा कामगार दिनानिमित्त भव्य दिव्य असा मैदान प्रवीण पाटील दादा यांनी त्यांच्या सहकार्याने भरवला आणि आज तिथे टिटवीने गुलाल घेतला. आपल्या समोर आहे अमित पाटील दादा, काय बोलाल आजच्या विजयाबद्दल? आज आपली गाडी एक 2-3 फुटानं मार खाल्लेली आणि नावड्याची आमच्या जवळचीच गाडी होती पक्षाची, ती गाडी लागलेली. पण बॅड लक त्यांचा की त्यांचा बैल देवबाद झाला, देवाला टच करून गेला, त्यामुळे आपल्याला विजय भेटला. विजय भेटला म्हणजे आम्ही काहीतरी चांगलं केलं असेल किंवा आमच्या बैलांना आणि मालकांना, त्यामुळे आम्हाला आज बर्थडे गिफ्टही भेटलं. म्हणजे जे नशिबात आहे आमच्या ते कोणी हिरवून घेऊन जाऊ शकत नाही, हे आम्हाला आज सिद्ध झाले. कारण आम्ही जी प्रेम केलंय बैलावर ते आमचं वाया गेलेलं नाही, म्हणजे शेठचं गेलं नाही किंवा कुणाचंच गेलेलं नाही. नक्कीच दादा, म्हणून मी म्हटलं लक का म्हणतात ना, त्याला याला लक म्हणतात. म्हणजे ती गाडी पुढे असून सुद्धा अचानक देवबाद झाली आणि त्याच्यामुळे आपल्याला गुलाल भेटला. दादा तुमच्यासाठी खास विजयाचा गुलालाचा आनंद आहे, कारण आज तुमचा वाढदिवस. आणि मागच्या वेळेस मी पिसारो मैदान मुलाखत घेतली होती, तेव्हाच बोललो तर 1 मेला धमाका करू आणि तिथे चांगलं नियोजन असणार आहे आणि बर्थडे आहे आज तुमचा, तर नक्कीच गुलाल होणार. काय बोलाल म्हणजे आजच्या गुलाल? तसं तर आम्हाला आता आमचा टिटवी मुंबईमध्ये नेहमीच गिफ्ट देतोय, पण आज बर्थडे गिफ्ट झाला, चांगला वाटला आणि असंच पलत राहावा हीच इच्छा. अजून काय काय म्हणजे तुमच्या याच्या पुढे अपेक्षा आहेत? अपेक्षा अशी काही नाही की कुठली गाडी मारली पाहिजे किंवा कुठलं हे केलं पाहिजे, असंच पलत राहावं बस. आणि आम्ही कोणाला हरवायला नाहीत, आम्ही फक्त रोज येतोय, आम्हाला कुठे गुलाल व्हावा बस हीच इच्छा असते. गुलाल घेऊन घरी जावं, पोरा सगळं खुशी राहावं बस. बाकी काय म्हणजे असं कोणत्या आम्ही कधी कोणाशी म्हणजे कधी भांडण नाही आमचा किंवा काही नसते, किंवा कोणाशी आम्हाला हे नाही का हीच गाडी मारली पाहिजे, आज हीच गाडी झाली पाहिजे, आमची कधीच इच्छा नसते कुठली गाडी अशी करायची. फक्त आमचा आम्ही गुलाल करायला येतो बस. आणि आज हा तो गुलालाचा आनंद तुमच्यासाठी तर खास आहे. दादा तुमच्याकडे दादा हा घाट तर गाजवतोयच आणि उद्या कोरेगावचा मेन मैदान होता, पण कोरेगावच्या मैदानाला तुम्ही प्राधान्य न देता आज वाघोबा म्हणजे उसाटणेचा हिंद केसरी मैदानाला प्राधान्य दिलं, त्याचं मागचं कारण काय? आज तुम्हाला कळालंच की म्हणजे थोडक्यात जी काही लक असते किंवा आज मुंबईत बैल पळतोय का पळतोय, तर मुंबईत जेवढी बैलाचे फॅन आहेत की पब्लिक गाडी सुटली तरी टिटवी नुसता कालवा होतोय. म्हणजे ती काही तर म्हणजे एवढ्या जणांचा आशीर्वाद बैलाला असेल शिवाय म्हणजे बैल जिंकतोय का? नक्कीच. आणि आज मुंबईमध्ये येऊन टिटवीने एवढं नाव केलं, जेव्हा लोकांच्या मनात प्रेक्षकांच्या मनात आज
पाहतो ना, जेव्हा जेव्हा शर्यत होते, टिटवीची शर्यत आहे का, टिटवीची शर्यत आहे का, हे ऐकायला भेटतं. हे कमी बैलांना असं हा. ऐकायला भेटतं. कसं वाटतं तेव्हा? मग तेच सांगतोय, म्हणून तर आपण आहे ना कोरेगाव सोडून आज इथं थांबलोय का. आणि आज तुम्हाला ते पब्लिकचं पण मनातलं जे काय होतं, टिटवी जिंकावा, मग कशा त्यांच्या आशीर्वादानं आज बैल जिंकलेलंच आहे. हे बघतायच तुम्ही काय झालाय आज विषय, काय लक म्हणजे काय असतंय, किंवा का म्हणून बैल थांबला आणि विजय काय भेटला, ते आज सिद्ध झालंय. नक्कीच. आणि आपला जेव्हा बैल पळतो ना, तेव्हा आपल्याला चांगले चांगले पैरे भेटतात. मथुर झाला, डोंगरिया झाला, आणि खुटारीचा सोन्या पण कुठे कमी नाही. आताच कुठे थोडं बॅडलक होता, पण तरी पण तो पुन्हा जिंकून येतो. काय बोलाल त्या खुटारीच्या सोन्याबद्दल सुद्धा? बॅड लक म्हणजे कसं असतं विषय, थोडंफार मालकांचा किंवा बैलांचा आज थोडा 2 उड्या टिटवीच कमी पळाला. कारण सकाळी ज्यावेळेस उतरताना बघा इथं पण लागलं, इकडे स्प्रे मारलाय, बैलाला लागलेलं, बैल उतरताना एकदम बुजला. आज गाडी आमची ओपन होती, एकदम ते काहीतरी पाला पडला उतरताना, तर बैल बुजल्यानंतर छकड्यातही लागलं. त्यामुळे आज आपला 2 उड्या कमी पळाला. पण कमी पळला तरी आपल्याला काय म्हणजे बैलानं पण त्यानं जिद्द सोडली नाही, आणि वरच्यानं पण जिंकायला आपल्याला थांबवलं नाही. आज शर्यत जिंकल्यानंतर मी पाहिलं की असे खूप कमी गाडा मालक आहे की जल्लोष नव्हता, जल्लोष नसतो, एकदम प्रेमाने शर्यत होते, आणि जिंकल्यानंतर पण प्रेमाने तुम्ही तसंच गुलाल लावून बैलाला इथे आणता. काय बोलाल? आता ते पण आपलेच आहेत की, आज त्यांच्या विरोधात परवा दिवशी त्यांच्या पायऱ्यात पळणार आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात काय वरडायचं असतं. ते दररोज आपण सगळे एकत्र असतोय, एकामेकाची तोंड दिसते, त्यामुळे ओरडून काय दाखवायचं, सिद्ध करायचंय काय, ते काय भारत पाकिस्तान युद्ध झालंय का? हे तर आपण सगळे एकच आहे ना इथलं. त्यामुळे काय जल्लोष काय करायचा आहे किंवा ओरडायचं काय, आई जिंकलाय बैल, गुलाल लावायचा, किंवा आनंद, तेवढा विषय संपला. आता नुकतंच मी ऐकलं की दुसरी शर्यत जमले का, नाव फिरवले, काय कसं काय? दुसऱ्या शर्तीला पण संबंधातच बैल आता पाहणार आहे. बैल नको म्हणतोय, पण त्यांची पण इच्छा आहे की आजपर्यंत त्यांचं पण रेकॉर्ड आहे मैदानात ह्या उसाटणे 1 मेच्या, की सलग 5-6 वर्ष त्यासनी कोण जोड झाला नाही, आणि झाला तर टॉपची शर्यत केली. त्यामुळे त्या बैलाला आम्हाला आज बैल देणं भाग आहे. आपला पळतोय म्हणून आपण आज आडून बसू नये. त्यांची जी काय आहे म्हणजे पहिल्या गोष्टी, त्या गोष्टीसाठी आपण बैल आज त्यांच्यासाठी पळवणार आहे. दादा खूप भारी बोलले तुम्ही. म्हणजे आज आपला बैल पळतोय, पण त्यांची सुद्धा इच्छा असते, जेव्हा एका म्हणजे मैत्रीत्व टिकवणं हे त्याच्यातूनच दिसून येतो की एकमेकांना बैल द्या. आज उद्या जर आपल्याला त्याची सुद्धा गरज लागली, आपला कुठेतरी कमी पडत असेल, तर ते आपल्यासाठी सुद्धा धावून येतील. कारण का आता जस्ट राहुल दादाची मुलाखत मध्ये बाईट मध्ये पडली होती की आम्ही फेरे का टाकतो, फेरे यासाठी टाकतो की उद्या आपला काल पडतीचा काल असेल तेव्हा आपल्याला सुद्धा बैल भेटतील. काय बोलाल त्यांच्या मताबद्दल राहुल भाईंच्या? कसं आहे, आता प्रत्येकाचा विचार वेगवेगळे असतात, आणि दादांचा विचार हे चांगलंच आहेत. असं नाही की म्हणजे कसं असतंय, सर्वसामान्यांच्या बैलांच्या बरोबर फेऱ्याला पळाला, किंवा ज्यावेळेस फेऱ्याला बैल एखादा पळतो दुसऱ्या चांगल्या टॉपच्या बैलावर, तर 10 जणांनी ते व्हिडिओ तुमच्या मार्फत गेले जातात, आणि त्याच्यावर बऱ्यापैकी जास्त बैलगाडी मालक विचार करतात, आणि त्या बैलाचं पैर होत जातात. त्यामुळे फेऱ्याला पण दिला तर एखादा बैल 100% फेऱ्यावर उजेडात येण्याची 100-210% गॅरंटी जास्त असते उजेडात बैलाने चर्चेत. आता दादा पहिले कसं असायचं माहिती का, जसा मथुर आणि महबूब हीच गाडी सतत धावत असेल ज्या ज्या मैदानात असेल. आता तसं नाही, आता बदललाय. आता प्रत्येक वेळेस पैरे बदलताना दिसतात. जसं आता आपला टिटवीचाच झाला, मथुर, डोंगेरिया आणि खुटारीचा सोन्या, आणि याच्या पुढे दुसरे पैरे होतील. या मागचं कारण काय? आता कसं झालंय, पहिलं एकतर एक गाडी माझी शर्यत झाली तर मी त्याची गाडीच मारणार, म्हणजे राग रोष होता पहिला. पण आता सगळ्यांनी काय लागले की राग रोष ठेवून चालणार नाही, आज एकत्र पळू, उद्या विरोधात पळू, ह्या गोष्टी आता चाललेत. आणि पैर दररोज फुटून पळतात बैल, त्यामुळे सगळ्या बैलासनी गुलाल गावतोय. आज आमची हाराय, उद्या जीत आहे, अशा प्रत्येक गोष्टी घडतात, आणि त्यामुळे ह्या बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांनी आनंद भेटतो. म्हणजे जेवढे मोठे छोटे बैलगाडी मालक असतील त्या बैलगाडी मालकांना सगळ्यांनी आनंद भेटतोय, त्याचा आनंद आहे. आणि ह्या वर्षी सगळ्यात जास्त भारी मैदान म्हणजे मुंबईत व्हायला लागले, ते पैराचे एकामेकाला सगळ्यांचे व्हायचे, त्यामुळे भारी वाटतंय. नक्कीच. जाता जाता शेवटचा प्रश्न, आता टिटवी मुंबईमध्ये आलाय तर मुंबईचेच मैदान करून जाणार की मध्ये कुठे घाटावरती शर्तींना दिसणार आहे कोणत्या मैदानात? मध्ये घाटावर जाणार आहे बैल पाहायला. नक्कीच. आता शुभेच्छा तुम्हाला आजच्या शर्यतीबद्दल, आणि टिटवी असंच नाव करत राहील तुमचं आणि तुमच्या गावाचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता येणारी जी पुढची शर्यत आहे त्याच्या सुद्धा शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.